तर तिकडे बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्याचबरोबर फळबागांचं देखील नुकसान झालंय। डाळिंबाच्या शेतातले डाळिंब गळून पडतायत तर अनेक ठिकाणी डाळिंबाला डाग पडलेत। लाखो रुपये खर्च करून नुकसान झाल्यामुळे शेतकरी आता मदतीची मागणी करतात। दरम्यान फळ उत्पादक शेतकऱ्यांची यावेळी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। फळबागांचं नुकसान अतोनात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता आम्हालाही मदत करा अशी मागणी करायला सुरुवात केली। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते डाळिंबाची बाग आहे। डाळिंबाच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं डाळिंब पिकाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी पाहू शकता की हे डाळिंबाचे जे पीक आहे या ठिकाणी या डाळिंबाला जे आहे ते डाग पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे इथून आता शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना उरली नाही। काय तुमचं किती नुकसान झालं, किती एकर शेती होती सांगा सगळं? आमची 2 एकर शेती साहेब, आमच्याकडे 900 झाड आहे। 900 झाडातून आम्हाला 1 रुपया आहे ह्याच्यातली परत आता नाही हे बी जाण्याची शक्यता आहे। त्वरित आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी किंवा शासनाने आम्हाला त्वरित मदत करावी। आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे। इन ती पीस घासी कोंडी आणलं पीक हे आता व्हायला गेलेलं आहे। त्याच्यात आम्हाला काहीही राहिलेलं नाही, बाग सुद्धा उपटून टाकायची पाळी। अधिक पाऊस जर झाला तर काय परिणाम? अधिक पाऊस झाला तर आम्हाला झाड ठोस लागणार नाही, झाड आपोआप ते मुळ्या सडून खलास होणार आहे झाड। बरं, काय मागणी आहे आता? आमची मागणी की शासनाने आम्हाला भरपाई करावी। ज्या पद्धतीने शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीनं फळबागांचं देखील नुकसान झालेलं आहे। त्यामुळे तात्काळ सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड।